या कार्यक्रमावर आपली नजर असणार आहे। तुर्तास वळत महत्त्वाच्या बातमीकडे। मराठी भाषा समितीच्या अध्यक्षांनी वाटलेल्या पत्रकामध्ये मराठी व्याकरणाच्या चुका आहेत। हडपसरचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांच्या वतीने हे पत्र वाटण्यात आलेलं होतं। मात्र यामध्ये अनेक मराठी शब्दांच्या चुका दिसून आल्यात। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर ही पत्रक वाटली गेली आहेत। मात्र शब्द चुकीचे असल्याचं हे पत्रक आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। या संदर्भातली अधिकची माहिती प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्याला देत आहेत। अक्षय, आपण पाहतोय मराठी भाषा समितीच्या अध्यक्षांनीच हे पत्रक वाटलं आणि त्याचमध्ये अनेक व्याकरणाच्या चुका असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितपणे गेल्या काही दिवसांपूर्वीच आपल्या मराठी भाषेला मराठी अभिजात दर्जा मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी या भाषेसंदर्भातले व्याख्यानं, अनेक ठिकाणी त्याचे गौरव सोहळे पार पडत असताना या पत्राने मात्र एकच खळबळ उडवलेली आहे। कारण या पत्रात मराठी व्याकरणाच्या अनेक चुका समोर आलेल्या आहेत। अगदी छोटे छोटे शब्द आपण जर बघितले, शब्दरचना असतील तर त्याही चुकलेल्या आहेत। आमदार चेतन तुपे जे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अजित पवारचे गटाचे आमदार आहेत, त्यांच्या बाजूने हे खरं तर पत्रक व्हायरल सोशल मीडियावर होते आणि त्याच्यात अनेक चुका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आता नेमकं यावर स्वतः आमदार चेतन तुपे काही स्पष्टीकरण देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।